ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार यादीवरून काँग्रेस नाराज, आघाडी धर्माला गालबोट, ठाकरेंनी पुनर्विचार करावा, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. ठाकरे गटाला कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्याचं ठरलं नव्हतं, काँग्रेसच्या विश्वजित कदमांचं वक्तव्य. खिचडी चोर उमेदवारासाठी काम करणार नाही, अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम भडकले, तर सर्व पर्याय खुले असल्याचं म्हणत बंडखोरीचेही दिले संकेत. महाविकास आघाडीतून अनेक जण बाहेर पडतील, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्यावरून फडणवीसांचा दावा. महाविकास आघाडीतून वंचित बाहेर, पहिल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर, तर कोल्हापूर नागपुरात काँग्रेसला पाठिंबा, अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार. प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा, 30 मार्चला सविस्तर माहिती देणार, निवडणुकीमध्ये आघाडी करण्याबाबत सूचक विधान. शरद पवारांचा निरोप घेऊन अमोल कोल्हेंनी घेतली धैर्यशील मोहितेंची भेट, तर तुतारी हातात घेण्याचा निर्णय झालेला आहे, जयसिंग मोहितेंची माहिती. माढ्यामध्ये भाजप उमेदवाराविरोधात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी, रणजित सिंह यांची उमेदवारी बदला, संजीव राजे निंबाळकरांची अजित पवार यांच्याकडे मागणी. नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती, तर लोकसभा लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांचं सूचक विधान. मी निवडणूक लढवणारच, यादी जाहीर होणं केवळ प्रक्रियेचा भाग, उदयनराजेंचं वक्तव्य, तर साताऱ्याच्या शिरवळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. आणि बीडच्या औरंगपूरमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, आरक्षण प्रश्नी जोरदार घोषणाबाजी.